जय महाराष्ट्र। मी सुरेश ठमके बातमीपत्रात आपलं स्वागत। आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलाय। मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचं स्पष्ट केलंय। राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, न्यायालयाने केलं स्पष्ट। मराठा समाजासंदर्भात अत्यंत धक्कादायक असा निकाल समोर आलाय। मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचं म्हटलंय। राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं न्यायालयाने म्हटलं। या संदर्भात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर। आबासाहेब पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊ। आबासाहेब, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय, आपलं काय मत आहे? गेली काही वर्षे आपण संघर्ष करताय आरक्षण मिळावं म्हणून। मराठा समाजाची सध्याची जी परिस्थिती आहे त्याच पद्धतीने इतर राज्यातील सुद्धा अनेक जे खुल्या वर्गातले घटक आहेत त्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे। आणि यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आहे, तो संविधानिक आहे। सरकारने निर्णय घेतल्यानंतर हायकोर्टाने निर्णय दिला होता आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे। कारण मराठा समाजातली आजची जी सामाजिक शैक्षणिक परिस्थिती आहे ही तपासूनच पुढे मराठा आरक्षण दिलं होतं। याच्यामध्ये आम्ही ज्यांना आरक्षण मागितलं होतं ते राजकीय नेत्यांना, मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या मुलांच्यासाठी आरक्षण मागितलं नव्हतं। जे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहेत अशा लोकांना आरक्षण मागितलं होतं। त्यात गैर काय आरक्षण मागण्याचं? आणि प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे। संविधानामध्ये सगळ्या समाजाला न्याय मागण्याचा अधिकार आहे। संविधान म्हणजे काय? संविधानात काय मराठे वगळून बाकी सगळे आहेत का? जर आज राज्यामध्ये की आज मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला तो अत्यंत दुर्दैवी आणि चुकीच्या पद्धतीने निर्णय झाला असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण त्याच्यामध्ये आज समाजातील जे उपेक्षित तरुण आहेत ह्या तरुण वर्गावरती, देशाचं भविष्य घडवणाऱ्या युवकांच्या वरती झालेला अन्याय आहे। आबासाहेब, आपल्याला 2 मिनिटं थांबवतो कारण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड। राठोडजी, आपली काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलं, या संदर्भात आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? राठोडजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? मराठा समाजाच्या निकालाकडे आपण कसं बघता? हरिभाऊ यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण पाहतो आहोत की मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आलेला आहे। सगळ्यात मोठा निर्णय आहे, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय। या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडचे जे नेते आहेत त्यांच्याकडून। विकासजी, तुमचं काय मत आहे? खरोखर मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज नाहीये का? नेमकं हे निरीक्षण कशाच्या आधारे न्यायालयाने नोंदवलंय? न्यायालयामध्ये राज्य सरकारनं जी काय माहिती दिली असेल, जी काय बाजू मांडली आहे त्या आधारे जर हे असेल तर याच्यामध्ये कुठे लूपहोल्स राहिले का? नेमकं बाजू मांडण्यात काही चूक झाली आहे का? काय तुमचं मत आहे? न्यायालयाची कुठल्या पद्धतीने न्यायालयाने काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत, कशा पद्धतीने एकूण महाराष्ट्रातली सद्यस्थिती आणि अपवादात्मक स्थिती, कारण एकूण 2-3 वेळा ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये युक्तिवाद झालेले होते त्यावेळेस कपिल सिब्बल असतील, मुकुल रोहतगी असतील, यांनी ज्यावेळेस आपली बाजू मांडली त्यावेळेस मी स्वतः काही वेळेस हजर होतो। त्यावेळेस त्यांनी एकूण महाराष्ट्रातील परिस्थिती ही अत्यंत गंभीर झालेली अपवादात्मक परिस्थितीमध्ये इथल्या तरुणांचा
शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ऍडमिशनचा मुलांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि राज्य सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे ते गायकवाड आयोगाच्या शिफारशी आणि गायकवाड आयोगाचा अहवाल हा संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून मांडलेला अहवाल होता. एकूण आजची परिस्थिती महाराष्ट्रातील मराठा समाजाची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे आणि या समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण याचे जे निकष आहेत हे निकष पूर्णपणे तपासलेले आहेत. सरकारी नोकरीमध्ये असणारा विकासजी, या मी आपल्याला मराठा 2 मिनिटं समाजाचा थांबवतो. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आरक्षणाचे अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोडजी. राठोडजी, काय आपली नेमकी प्रतिक्रिया आहे? आज जो सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय त्याकडे आपण कसं बघता? सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो अपेक्षित होता आम्हाला. मी वारंवार सांगत होतो की मराठा आरक्षण अशा पद्धतीने ते टिकणार नाही आणि तेच झालं. शिवाय माझं असं म्हणणं होतं की 102 मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही राज्याचे अधिकार काढून घेतले की काय, याच्यामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्याचं ते इंटरप्रिटेशन करायचं होतं. त्या बाबतीत सुद्धा 5 पैकी 2 लोकांचं डिफर मत आलेलं आहे आणि आता आपल्याला अल्टरनेटिव्ह शोधावं लागेल आणि तो अल्टरनेटिव्ह आहे, तो संविधानात्मक अल्टरनेटिव्ह आहे. कारण आपण आपल्या राज्यामध्ये 50% वर या मराठा समाजाला अकोमोडेट करू शकतो. मी मागे अनेकदा हा प्रपोजल मी सरकारला पण दिलेला आहे आणि याच्या संदर्भात मी विपुल लेखन पण केलेलं आहे. अनेक लीडिंग पेपरमध्ये मी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाने किंवा सरकारने सुद्धा हताश होऊन चालणार नाही. सरकारला तो अधिकार आहे आरक्षण देण्याचा, परंतु तो 50%च्या आत द्यावा लागेल आणि ते देता येईल हे मी वारंवार सांगतोय. आपल्याकडे सब कॅटेगरीची कल्पना आहे. माननीय पंतप्रधानांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन सुप्रीम कोर्ट आपल्या मान्य राष्ट्रपतीचा अप्रुव्हल घेऊन जस्टिस रोहिणी आयोग काम करत आहे देशामध्ये. त्याची कल्पना सब कॅटेगरीची आहे. मंडल आयोगामध्ये एल.आर. नाईकांनी ही सब कॅटेगरीची कल्पना मांडली होती आणि त्यामुळे आता आपल्याकडे जो मराठा आणि कुणबी एकत्र करून वेगळं आरक्षण देता येईल आणि त्याचबरोबर 12 बलुतेदार जे आहे नाविक, हाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी. परंतु हरिभाऊ, मराठा आणि कुणबी जर आपण एकत्र करायला गेलो तर कुणबी समाजाचा त्याला ठाम विरोध आहे. कुणबी समाज म्हणतो की मराठ्यांना आमच्यात सामावून घेऊ नका. हा तोडगा कसा निघणार? नाही, आता सध्या तर मराठा समाज सगळे कुणबीचे दाखले घेतातच. मराठा समाज कुणबीचे दाखले घेत आहेत हा भाग वेगळा आणि आरक्षणामध्ये सामावून घेणं ही बाब दुसरी आहे. त्याच्यामुळे सरसकट कुणबी समाजाचा त्याला विरोध आहे. नाही, दाखले घेतात म्हणजे आरक्षण घेतात याचा अर्थ आहे की त्यांचा विरोध असण्याचं कारणच नाही. ते सरकार ते नाही आहेत. कुणबी सरकार हे सरकार असतं. हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे आणि ज्याच्यामुळे इतर जे मागासवर्गीयाचं आज नुकसान होत आहे ते नुकसान जर तुम्हाला थांबवायचं असेल तर मराठा कुणबीला वेगळं आरक्षण दिलं तरच ओबीसीचा फायदा होईल. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. देशातील सगळ्या विद्वानांनी, सगळ्या वकिलांनी, सगळ्या ओबीसीने सुद्धा समजून. हे जर केलं नाही तर 100% मराठा समाज ओबीसीचे आरक्षण दाखले घेणार आणि संपूर्ण 27% नाही 19%वर आजही ते सगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये आरक्षण घेत आहे. सगळे नोकरीचे ते आरक्षण घेत आहे. त्यापेक्षा सन्मानाने त्यांना वेगळं दिलं तर हे एक अल्टरनेटिव्ह आहे. या पलीकडे कुठलंच अल्टरनेटिव्ह आपल्याकडे नाही आहे. हे सरकारने समजून घ्यायला पाहिजे. हे ओबीसीने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आरोप करतात चुकीचा नाही. याच्या हरिभाऊ संदर्भात राठोड साहेब तुम्ही आबासाहेब चुकीचं बोलतायत, आपण मांडताय. ऐकून घ्या. हरिभाऊ राठोड साहेब तुम्ही चुकीचं मांडताय. त्या ठिकाणी हरिभाऊ राठोड साहेब तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडताय. कुणबीचे दाखले कोणी मराठे घेत नाही. तर ज्याची नोंद आहे की त्यांची पूर्वीपासूनची नोंद आहे, ज्याची नोंद असेल त्यालाच तो दाखला मिळतो. आज माझी नोंद नाही, मला दाखला नाही मिळत की जो मराठा आहे त्या मराठ्यांना दाखला नाही मिळत. जो कुणबी मराठा आहे, मराठा कुणबी आहे, ज्यांची नोंद असलेले सर्टिफिकेट धारक त्यांना दाखला मिळतो. ते कुणी माग कसं काय मिळेल? सरकार देत नाही. आरोप करताय मराठे दाखले घेत आहेत, पंचायत समिती घेत आहेत, जिल्हा परिषद घेत आहेत. काय संबंध आहे? काय संबंध आहे? तुम्ही चुकीचं मांडू नका. तुम्ही बोला. तुम्ही कसं तुम्ही सरकारची बाजू सांभाळा. तुम्हाला उद्धव ठाकरेंनी पाठवलं असेल तर तसं बोला. परंतु हे वाक्य चुकीचं आहे तुमच्या पाठीमागे. नाही, उद्धव ठाकरेचा प्रश्न नाही इथे. हॅलो,
मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. नको असेल तर आमचं काही म्हणणं नाही. मराठा समाजाला दाखले मिळतील ना तुम्हाला ओबीसीचे. हे जर तुम्हाला कुणबी मराठा एक करून जर वेगळी कॅटेगरी केली तर तुम्हाला ओबीसी दाखले मिळतील ना. असं काय करताय तुम्ही? तुमचा मी फायदा सांगतो तर तुम्ही उलट घेताय. तुम्ही हे बोला, हे तुम्ही समजून घ्या आधी. उलट नको असेल तर राहील आपला प्रस्ताव माझ्याकडे. तुम्हाला अल्टरनेटिव्ह पाहिजे. आज तुमच्याकडे काही अल्टरनेटिव्ह आहे का? काही अल्टरनेटिव्ह नाही. मग पर्याय आम्ही सुचवतो तर ते तुम्हाला नको आहे का? सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आता पर्याय तुम्ही सुचवताय, सुप्रीम बरोबर आहे, कोर्टात संपला तुमचे पर्याय आता. अनेक वेळा तुम्ही सुचवले, सुप्रीम सरकार पण कोर्टात मानण्याचा कुठलाही प्रयत्न पर्याय नाही केला देवा. आणि त्याच्यानंतर सुप्रीम आम्ही कोर्टाचं त्याचं स्वागत लार्जर केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आज जे घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाकडे कुठलाही पर्याय नाही आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा चांगला प्रस्ताव असेल तर तुम्ही द्या. सुप्रीम आमचं काही म्हणणं नाही. कोर्टानं जरी निर्णय दिला असला तरी राज्य सरकारला अधिकार आहेत ना. राज्य सरकारला तेच अधिकार म्हणतोय आहेत ना. तुम्हाला. सुप्रीम ते कोर्टानं कुठला जरी अधिकार आज आहे? सुप्रीम कोर्टाच्या अहो, त्या निर्णयाला 50% आत अहो, देता येते सुप्रीम हे कोर्टाच्या माझं म्हणणं विरोधात आहे. जाऊन इतर समाज, माझ्याकडे जीआर आहेत, माझ्याकडे जीआर, अहो, माझ्याकडे इतर GR आहे, समाजातले कुणबी कास्ट मराठा एक सर्टिफिकेट आहे, इन आता व्हॅलिड GR झालेले आहे ना अधिकारी माझ्याकडे. पोलीस डिपार्टमेंट मधले आबासाहेब, त्यांना आबासाहेब, डावलेलं असताना काढून टाका म्हणलेलं असताना सुद्धा अधिसंख्य पद नाही, निर्माण कुणबी करून घेतलं मराठा झालेलं आहे. एक आहेत. नाही, माझ्याकडे जीआर आहे ना आबासाहेब. कुणबी धन्यवाद मराठा हरिभाऊजी, एक आहे, आपण दिलेल्या तर GR प्रतिक्रियेबद्दल. माझ्याकडे. आपण खरं तर एकाच मुद्द्यावर चर्चा करतो आहोत की मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, कशा पद्धतीने सवलती देता येईल. एक मत एक मुद्दा होत नाहीये, केवळ एवढाच त्याच्यातला प्रश्न आहे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. सचिनजी, काय आपली पहिली प्रतिक्रिया असेल मराठा एकूण समाजाच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये जो आरक्षणाचा धक्कादायक निकाल आलेला आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? निश्चितपणे हा धक्कादायक आहे आणि दुर्दैवी आहे असंच म्हणावं लागेल. एकंदरच या निकालाच्या वरती अनेकांच्या, आमच्यासारख्या सगळ्यांच्याच आशा लागून होत्या. सरकारनं, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. निश्चितपणे निकाल पूर्णपणे लिखित स्वरूपात हाती आल्यावर अधिक चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करता येईल. परंतु जे मूलभूत मुद्दे ज्या ठिकाणी दिसत आहेत, काही प्रश्न याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होतात या निकालामधून आणि त्याची चर्चा होण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 102 अमेंडमेंट संदर्भामध्ये झाल्यानंतर राज्यांना अधिकार नाही असं म्हटल्यानंतर एक प्रचंड मोठा संविधानिक पेच देखील निर्माण झालेला आहे. कारण फेडरल स्ट्रक्चरला त्याचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याचा प्रभाव पडणार आहे. राज्यांमध्ये विविध समाजाचं आहेत, अनेक राज्यांमध्ये आहेत ज्यांच्या आज आर्थिक दृष्टिकोनातून असेल, सामाजिक दृष्टिकोनातून असेल उलथापालट झालेली आहे आणि त्यामुळे देश पातळीवरती अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मागण्या विविध समाजाकडनं होत आहेत. तर त्यांच्या आकांक्षांवरती देखील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे या निकालाच्या माध्यमातून. राज्य सरकार आपली बाजू मांडण्यात कुठे कमी पडलंय का, कुठे लूपहोल्स राहिले का? कारण केंद्रानं आता न्यायालयानं सांगितलंय मराठा आरक्षण असंवैधानिक आहे. नाही, राज्य सर मला त्याचा काय म्हटलेलं आहे, काय त्याचा निकाल आहे त्याचा अभ्यास केला तर बोलता येईल. परंतु राज्य सरकार कुठेही कमी पडलं नाही. राज्य सरकारनं प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, जनतेसमोर आहे आणि ज्या पद्धतीनं हा खऱ्या अर्थानं निकाल असेल जो आला असेल तो विरोधात जरी गेला असला तरी न्यायिक जी प्रक्रिया आहे त्याकरता जी काही यंत्रणा वापरली होती ती मला असं वाटतं की अगोदर अभूतपूर्व होती. त्यामुळे मला असं वाटत नाही की या संदर्भामध्ये राज्य सरकारचा कोणत्या तऱ्हेचा दोष आहे. न्यायालयाने हा निकाल कुठल्या परिस्थितीमध्ये दिलेला आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जर राज्य सरकार सकारात्मक असेल तर आता काय पर्याय राज्य सरकार सुचवू इच्छितं किंवा काय होऊ शकतो? असं आहे की ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चितपणे एकंदर तज्ञांचा त्या ठिकाणी सल्ला राज्य सरकार घेईल. पुढची रणनीती ही ठरवली जाईल. या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, थोरात साहेब असतील, इतरही नेते जे आहेत ते लक्ष घालून आहेत. त्यांची चर्चा चालू आहे. पुढची रणनीती काय असेल ही देखील मला असं वाटतं की ठरवली जाईल. धन्यवाद सचिनजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की मराठा समाजा संदर्भातला महत्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आणि आता नेमकं पुढे काय होईल या संदर्भातली रणनीती राज्य सरकार लवकरच तयार करेल असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नुकतंच सांगितलं.
आपल्यासोबत आपले गेस्ट जोडलेलेच आहेत. आपण जाऊयात आबासाहेब पाटील यांच्याकडे. पुन्हा एकदा आबासाहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता राज्य सरकारनं कोणता पर्याय मराठा आरक्षणाच्या ऐवजी मराठा समाजाला द्यावा? एसीबीसीच्या संदर्भामध्ये एक पर्याय आपल्याकडे यापूर्वीच दिला गेलाय, तोच पर्याय कायम करण्यात येईल का? तो पर्याय आपल्याला आणि संपूर्ण मराठा समाजाला मान्य असेल का, किंवा अन्य काही पर्यायावर विचार होऊ शकतो का? सुरेश दादा, आता सचिन सावंतांनी जे सांगितलं की मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या 70 वर्षामध्ये ह्या काँग्रेसचं राज्य देशावरती होतं, राज्यामध्ये होतं. या 70 वर्षामध्ये मराठा समाजाला एक ओळीचा GR काढला नाही, एक ओळीची योजना दिली नाही. आजपर्यंत आमच्या समाजाला कोणत्याही योजना लागू केल्या नाहीत. जे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, हे एवढ्या वर्षापासून सगळेच पक्ष या समाजामध्ये काम करतायत, राजकारण करतायत, सत्तेवर येत आहेत. आणि गेल्या 35 वर्षे या आघाडी सरकारचं सुद्धा राज्य या महाराष्ट्रामध्ये होतं. परंतु ह्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय तर सोडाच, पण एक ओळीचा GR सुद्धा कोणत्या विषयाचा काढला नाही. म्हणून आज ही मराठा समाजाची परिस्थिती झालेली आहे. आणि आता हे जे काय सांगतायत की ह्यांची मुळात मानसिकताच नव्हती. सुप्रीम कोर्टामध्ये ह्या लोकांनी वारंवार आम्ही यांना सांगितलं होतं की तुम्ही मांडा, बाजू मांडा, तुम्ही हे करा, परंतु हे लोक त्या ठिकाणी कोणतीही बाजू सक्षमपणे मांडली नाही. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवीपणा लागलेला आहे. आणि जर ह्यांचे अधिकारी, ह्यांचे सरकारी वकील आणि सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला थांबवतो. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत. राऊत सर, नेमकं काय वाटतं, आज सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलाय याच्याकडे आपण कसं पाहता? मराठा समाजा संदर्भामध्ये हा जो महत्वाचा निर्णय आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया याच्याबद्दल अशीच आहे की खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका टिप्पणी करणं बरोबर नाही, परंतु जे काही झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार चोकडं पडलेलं आहे असं मला मनापासून वाटतं. पहिल्यापासून बघितलं गेलं 2 वर्ष जे काही चाललेलं आहे त्याप्रमाणे आधी वकीलच पोहोचत नाहीत, मग आर्ग्युमेंटच होत नाही, अशा तऱ्हेच्या ज्या ढोबळ आणि प्राथमिक गोष्टी आहेत या सुद्धा जर सरकारने केलेल्या नाहीत तर मग हे अशा तऱ्हेचा निकाल अपेक्षित होतात. दुसरं, आता जर सर्वोच्च न्यायालयाचं जर आपण आर्ग्युमेंट पाहिलं तर ते आर्ग्युमेंट सुद्धा आताच्या स्थितीमध्ये योग्य असावं असंच वाटतंय. कारण त्याच्या मी काही टीका टिप्पणी करत नाही, परंतु योग्य असावं असं प्राथमिक नागरिक म्हणून मला वाटतं. याचं कारण असं की 50% जास्त आरक्षण असू नये हा एक निर्णय झालेला असताना आणि तो इतकी वर्ष पाळला गेला असताना महाराष्ट्रामध्ये अशी काय असाधारण परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे हा नियम तोडला जावा. एक तामिळनाडूमध्ये तोडला गेला आहे, याचा अर्थ सगळीकडे तोडला जावा असं नाही. आणि त्यामुळे जर का असं होत असेल, झालं असेल तर त्याला प्रतिवाद करणारा एकही वकील महाराष्ट्राकडून मिळू नये ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु ती घडलेली आहे. आणि आता झालेल्या गोष्टीबद्दल आता शोक करत बसण्याची अर्थ नाही. यातून काय मार्ग काढता येईल, या परिस्थितीत सुद्धा मराठ्यांना जर का न्याय द्यायचा असेल, जो शैक्षणिक असेल, सामाजिक असेल आणि नोकऱ्यांमधला असेल तर तो कशा पद्धतीने देता येईल यासाठी आता पुढचा विचार झाला पाहिजे. जे झालं याच्याबद्दल शोक करत बसण्यात काहीही अर्थ नाही. अशा पद्धतीचा काही पर्याय आपल्यासमोर आहे का? आपल्याला काही असं सुचवता येईल का? काय करावं लागेल महाराष्ट्राला? महाराष्ट्रामध्ये हे जर परिस्थिती जर का सुधारायची अनेक मार्ग आहेत त्याच्यासाठी. एक म्हणजे महाराष्ट्र स्वतःसाठी म्हणून एक वेगळा कायदा नव्हे परंतु एखादा नियम करून हे अशा ही परिस्थिती सुधारायला लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्याच गोष्टी कायद्याने होतात असं नव्हे, त्याच्या पलीकडे जाऊन लोकशिक्षण, समाज शिक्षण हे करून सुद्धा काही गोष्टी आपल्याला सुधारता येतील. जर का इतर जातीच्या लोकांना जर का कायद्याचा आधार न घेता जर का आपली प्रगती साधता येत असेल तर मग मराठा समाजाला ते का करता येऊ नये हा प्रश्न आहेच ना. उदाहरणार्थ मी माझं वक्तव्य करायचे वादग्रस्त ठरेल, परंतु महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जर ब्राह्मण हा समाज जर का अत्यंत छोट्या असा अल्पसंख्याक असेल आणि तरी सुद्धा त्यांनी जर का सर्व क्षेत्रामध्ये जर का प्रगती साधली असेल तर इतक्या वर्षांमध्ये केवळ लढा देत बसण्यापेक्षा मराठ्यांनी जर का अशा तऱ्हेने ऐहिक, भौतिक आणि मानसिक आपली जर का उन्नती साधली असती
तर मग ही वेळ आली नसते असं वाटतं. धन्यवाद दुसरी गोष्ट राऊत मला सर, असं आपण म्हणायचंय, दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की राऊत सरांनी सांगितलं की मराठा समाजाने स्वतःची उन्नती साधावी. शेवटचा मिनिट आहे. पासलकरजी, मला आपल्याला विचारायचंय काय पर्याय असू शकतो मराठा समाजाला सवलती देण्यासाठी, सूट देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी काय असू शकतं? पर्याय अनेक आहेत. राज्य सरकारकडे वेळोवेळी आम्ही पर्याय सुचवलेले आहेत. ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये आदिसंख्या पद निर्माण केली आणि आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरक्षण अडकलं असताना सुद्धा तेथील मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये संधी दिलेली, परंतु राज्य सरकारला जे काही मार्गदर्शक करणारे जे लोक आहेत, राज्य सरकारचे प्रशासनामधील प्रशासकीय अधिकारी आहेत, हे नेहमी या सर्वोच्च न्यायालयाच्या केसचा बागुलबुवा दाखवून, भीती दाखवून की राज्याचे मुख्य सेक्रेटरी जेलमध्ये जाऊ शकतात, आदिसंख्या पद भरलं तर राज्यावरती आर्थिक बोजा येऊ शकतो, अशा पद्धतीने राज्यातील प्रमुख मंत्र्यांना भीती दाखवून या कायम प्रशासनामधल्या काही अधिकाऱ्यांनी कायम या ठिकाणी भीती दाखवली. आज मला असं सांगतंय की मला असं वाटतं की आज सर्वोच्च न्यायालयामधील मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे. आता राज्य सरकारला कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. आता राज्य सरकार स्वतःच्या अखत्यारीमध्ये काही निर्णय घेऊ शकतात. ज्या मुलांची संधी हिरावलेली आहे ती संधी त्यांना पुन्हा दिली पाहिजे. अनेक या ठिकाणी महाराष्ट्रातील माझ्या भगिनी आहेत ज्यांनी अनेक परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांना संधी नाहीये. आज राज्य सरकार, पूर्ण देश कोरोनामध्ये बाधित झालेला आहे आणि आज राज्य सरकारकडे हातामध्ये आरोग्य खात्यामध्ये कर्मचारी नाही आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस, या वेगवेगळ्या राज्य सरकारकडे आज भरतीची संधी आहे. त्या संधीमध्ये मराठा समाजाला न्याय देऊ शकतं राज्य सरकार. जास्तची पदं निर्माण करू शकतात, या पद्धतीने संधी देऊ शकतं. आणि दुसरीकडे ज्या वेगवेगळ्या संस्था या मराठा समाजाच्या उन्नती करता निर्माण केलेल्या आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग देऊन, अर्थसहाय्य करून या महाराष्ट्रामध्ये या सामाजिक दृष्ट्या मागासलेपणे, शैक्षणिक दृष्ट्या मागास राहिलेला हा जो समाज आहे, ज्याने अनेक वर्ष या राष्ट्रहितासाठी, या महाराष्ट्रासाठी आणि धन्यवाद विकासजी, आपलं आपण बलिदान दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं असलं तरी मराठा समाजाला यापुढे जर काही दिलासा द्यायचा असेल तर राज्य सरकारनं फंडिंग करणं आवश्यक आहे, त्यांना सवलती देणं आवश्यक आहे, अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते.